करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन। अंतरवाली सराटीमध्ये या शेवटच्या आंदोलनाचे साक्षीदार व्हा, जरांगेंचं आवाहन। 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगेंची ठाम भूमिका। ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी आहेत। मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीने केलं। काही शंका असतील तर संवादातून मार्ग काढू, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन। दिल्लीच्या जंतर मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीचे अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले। कुटुंबियांकडून दिपकेंचं जंगी स्वागत। 40 दिवसांच्या संघर्षानंतर घरी परतलो, दिपकेंची पहिलीच प्रतिक्रिया। पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी, अभिजित दिपकेंची मागणी। विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू, दिपकेंचा पुन्हा इशारा। आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री देत नाहीत, अधिकारी देतात। राहुल गांधी यांच्याकडून बेजबाबदार वक्तव्य, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं प्रत्युत्तर। विद्यार्थ्यांवरती पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले? गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होत नाही, राहुल गांधींचा अमित शहांवर गंभीर आरोप। तर राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा आरोप सिद्ध करावेत, किरण रिजिजू ये आक्रमक। दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पुण्यातील निवासस्थानी शरद पवारांची भेट। रयत शिक्षण संस्थेसंदर्भात पवारांची भेट होती, यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधानांची भेट। विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट घेतल्याची तटकरेंची माहिती। पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण आम्हाला पक्ष परत द्या अशी अट पवारांनी शहांना घातली असेल, असा दमानी यांचा दावा। भोपाळमध्ये शेतकरी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मूग पिकाची 100% सरकारी खरेदी, ई टोकन प्रणाली आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावरती। परिसरात मोठा पाऊसफाटा, वाहतुकीवर परिणाम, शाळांनाही सुट्टी जाहीर।